धम्म बुद्धाय जय भीम मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत बौद्ध बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रोजेक्ट, जो धम्म प्रचार आणि प्रसाराच्या कार्याला खूप खूप गतिमान करणार आहे। विशेषतः खानदेश या भागामध्ये धम्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्याला गतिमान करण्यासाठी आपले आदरणीय बंतेजी धम्मबोधी थेरो बंतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया की नेमका प्रोजेक्ट काय आहे आणि कशा पद्धतीचं हे सर्व प्रचार आणि प्रसाराचं कार्य राहील। आदरणीय धम्मबोधी बंतेजी। नमो बुद्धाय जय भीम। सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या प्रती अनंत आणि असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो। आज आम्ही ऐतिहासिक या नाशिक शहरामध्ये धम्म प्रचाराच्या दृष्टिकोनातून आलो। आमचे श्रद्धा संपन्न उपासक राहुलजी यांना भेटण्यासाठी आलो असताना हा छोटासा व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत। तर खानदेशामध्ये आपण एक धम्म चळवळ गतिमान व्हावी या दृष्टिकोनातून 16.5 एकर जमीन 1 कोटी रुपयामध्ये खरेदी केलेली आहे। उद्देश हा आहे की तिथे भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण व्हावं, तिथे उपासक ट्रेनिंग सेंटर निर्माण व्हावं, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, स्कूल असेल, मल्टीपर्पज हॉस्पिटल असेल, विपश्यना ट्रेनिंग सेंटर असेल आणि 80 फूट बुद्ध मूर्तींचा निर्माण करण्याचं कार्य। त्यामुळे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना आम्ही आवाहन करतो की सारा भारत बौद्धमय करेल असं बाबासाहेब म्हणाले। मला जर आयुष्य लाभलं तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझं संपूर्ण जीवन मी खर्ची घालणार आहे असं बोधिसत्वांचं वचन होतं। परंतु निसर्गाच्या नियमाला अनुसरून बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे ही सर्वस्व जबाबदारी श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांवरती भिक्खुनींवरती येऊन पडलेली आहे। आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे त्याला अधिक गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण करून विशाल अशा विहाराची निर्मिती करून धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य आपण सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी हाती घेतलं पाहिजे। औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा गेल्या 15 वर्षापासून काम करतो, जळगाव शहरामध्ये गेल्या 5 वर्षापासून काम करतो। तर वेगवेगळ्या भागामध्ये आपण धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्य करावं आणि त्यामुळे आपण सुद्धा जिथे कुठे आहात तिथे धर्माचं कार्य करण्यासाठी आपण समोर आलं पाहिजे। दान पुण्य करून हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो की आपण सुद्धा या धम्म कार्यासाठी फुलाची पाकळी दान पुण्य करून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करावं। बाबासाहेबांचं बोधिसत्वांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सहकार्य करावं। सर्वांच्या प्रती अनंत अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून आपणा सर्वांच्या प्रती ही भावना व्यक्त करतो। तुम्हा सर्वांचं मंगल हो, तुम्हा सर्वांचं कल्याण हो, तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो। नमो बुद्धाय जय भीम।